काय करतो पिलू आता? सच्चा बघ की नक्षू काय करायला बघ की. गुड नाईट पिलू. आता सुटलाय पिलू आणि लगेच झोपी तुला. गुड नाईट. पिहू मस्त कशी खेळायला ना पिहू डॉन. आमचं पिहून आज खूप सुंदर फ्रॉक घातलाय. नक्षू बाय बाय. ते कशाला काढून ठेवलं पिलू कपाट? पिहू डॉन आहे पिहू डॉन. पप्पा अजून बस बस बस. बाय करा. हाय हाय कर. प्लॅन कशी काय? हे केस लय झाले पाहिजे पुढे. जुट्टू पड जुट्टू. प्लॅन कशी द्या? पिलू प्लॅन कशी दे? एक प्लॅन कशी द्या? हळू पिऊला लागल. कोणचा डान्स आहे? सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि 2-3 दिवसानंतर माझा ब्लॉग येत आहे. त्याचं रिझन पण आहे, ते मी पुढं सांगेल तुम्हाला. काय म्हणते श्रुती? तुला काय म्हणायचं? काही नाही गाईस, तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर दीदीच्या ब्लॉगला आधी सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा. काय दीदी आहे ना झोक्यामध्ये? पिलू म्हणते दीदी झोक्यामध्ये झोपली असं मला त्याला सांगायचंय. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की आज मी बनवणार आहे डाळ बाटी आणि त्याचंच शूट करत आहे मी. आणि त्याची पण रेसिपी तुम्हाला मी याच ब्लॉगमध्ये बघायला भेटेल, टाकणार पण आहे, काही विषय नाही है ना. तर ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं लवकर सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि बेल आयकॉनवर पण प्रेस करा है ना. चलो फिर. तर मी आता दाखवते तुम्हाला काय काय सामान लागते, म्हणजे माझ्या पद्धतीने मी कशी बनवते. काय पिलू काय? तर माझ्या पद्धतीने मी कशी बनवणार आहे डाळ बाटी आणि तुमची जर असेल पद्धत तर ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर मग एकदम सोपी पद्धत आहे मी जे बनवत आहे ते तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. सॉरी पिलू काय? पिलूचं मध्येच काहीतरी काय काय म्हणायचं तुला? तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आता आले किचन मध्ये आणि थोडंफार सामान पण मला काढायचं आहे आणि थोडे भांडे वगैरे पण घासायचे. तर ही मध्येच आम्ही श्रुती काय म्हणायची श्रुती तुला? फक्त तिला व्हिडिओ मध्ये तिला यायला असं आवडतं म्हणून ती व्हिडिओ मध्ये येत आहे. तर चला तर काही विषय नाही, थोडं काम वगैरे करून घेते. आणि हा आमच्या इकडं पाण्याची एवढी टंचाई चालू आहे आणि आता वरतून पण पाऊस आहे आणि आम्हाला इथं बोरला वगैरे पाणी नाही. तर आम्ही नवीन घर शोधतोय, तर भेटेल तर आम्ही जाईलच लवकर. त्याचं पण व्हिडिओ टाकून तुम्हाला बघायला भेटेल.
चला स्टे. आता मी गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्याच्यामध्ये मीठ पण टाकलंय आणि आपल्याला थोडं ओवा आणि जिरे पण याच्यामध्ये ऍड करायचे. बघू शकता तुम्ही टाकलेत. तर आपल्याला असं जाडपैकी याचं बनवून घ्यायचंय. घट्ट पीठ मळायचंय आणि जास्त पातळ ठेवायचं नाही, कारण पातळ ते छान नाही लागणार. तर पहिल्याला असं घट्ट मळून घेऊन तर भेटू 5 मिनिटाने. तर याच्यामध्ये मी थोडीशी डाळ टाकून बघू शकता. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही टाकू शकता. तर मला थोडी जास्त लागते आता मी जास्त टाकू. तर हे पहिले आता कुकर लावून घेऊ डाळीसाठी. तर गायच मी आता आले आमच्या रूममध्ये डाळ घेऊ की थोडा तिला पीठ वगैरे केला आणि त्याच्या जवळपासून मी थोडं हे करते. आणि हे बघा कसं करायचं, पूर्ण छान गोल गोल करायचं. लगेच त्याला असं हे होऊ द्यायचं नाही, छान असं गोल करून ठेवायचं आपल्याला. असे मोठे मोठे केले तरी पण चालतं. तर मी कढईमध्ये पाणी घेतले आणि ठेवलं गॅसवरती आणि त्याच्यामध्ये हे ठेवले अशी डाळी ठेवून. तर याला पहिलं आपण झाकून घेऊता आणि बघू कसं झालं ते नंतर. सो गाईस तर डाळ वगैरे झाली. तर नॉर्मली आपण तुम्ही जशी डाळ बनवता तशीच त्याच पद्धतीने आपल्याला डाळ बनवायची आहे आणि थोडं घट्टच राहू दे तर चांगलं लागेल. दाखवते तुम्हाला डाळ पण बनवली. तर गाईस डाळ रेडी आहे आणि आपली नॉर्मली डाळ बनवतो तशीच त्याच पद्धतीने आपल्याला बनवायची आहे. आता याच्यावर पण मी थोडी कोथिंबीर ॲड करते. आणि त्या दुसऱ्याच कुकरमध्ये लावली मी खिचडी, कारण एक आवडणार नाही सगळ्यांना, कारण थोडं पाहिजेच काहीतरी सोबत. तर पिलू सोपा थोडं गेलेत गावी आणि त्यांना फार आवडते डाळ बाटी. त्याच्यामुळेच मी कालच बनवणार होते पण काही कारणामुळे नाही बनवू शकले. आणि तुम्हाला सांगितलंच आहे की कशामुळे माझे ब्लॉग वगैरे येत नव्हते. 2-3 दिवस झाला आणि खूप पाण्याचं इकडं अडचण चालू आहे, त्याच्यामुळे मी थोडं बिझीच आहे. आणि 2 मुलांसोबत शूट करणं किंवा ब्लॉग बनवणं हे बिलकुल मला पॉसिबल असं वाटत नाही आहे. तर हे पूर्ण आपल्याला कट करायचे, त्यानंतरच तळवायचे आपल्याला. तुम्ही बघू शकता मी कसं तळवलं, त्याच पद्धतीनं करायचं आपल्याला. तर मस्तपैकी तेल असं गरम झालं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे वाटायचं टाकायचं आहे. थोडं फ्राय करून घ्यायचं. थोडं लाल लाल केलं तरी छान लागते बरं. तुम्ही लाल लालच करा. फायनली स्वयंपाक झाला. एवढं गरमीमध्ये मी पूर्ण हे झाले. तर आता जेवण करते मी आणि पिलूस पप्पाला यायला टाइम लागेल, त्याच्यामुळे मी जेवण घेते कारण त्यांना यायला टाइम आहे. चला तर जेवण करू.